आहे ना खर्च काय बाय आपलं वया पुस्तक अजून घेतली नाही पैसे नाही म्हणून त्या पुरीला भरलं 25,000 रुपये जवळजवळ ते आता पैसा नाही एवढी हालत चालली आता तर पण ते सांगून काय उपयोग आहे. दिव्याचा उजेडाचा रात्रीचं कसं काय करतो असं गोड्यात गेलो. अरे बाप कायम काय हाल आहे वाईट संत राखेल नाही या म्हाताऱ्या माणसांची सुद्धा हालत होऊन देत नाही कसं नुसतं कष्ट करून आणि माझे इतकं कष्ट कोणीच करत. वाऱ्याचा एवढा त्रास होतोय ना छत्र्या पण आडव्या होत्यात शेवटी असं खाली बसायला लागते. शाळेत जायला लय पाऊस असल्यावर मग अडचण येते ना तर तशी जाते. मी रोज पायपीट त्यांची संध्याकाळचा उशीर झाल्यावर संध्याकाळचे उशीर झाल्यावर येते. त्या धरण खाली त्या मुलांची शाळा आहे. तुम्हीच बघा हे धरण आणि हे बघा हिथं ह्या टोकावर घर आहे. मग अशी आपण त्या टोकावर उभं होतो या बाजूला वरच्या बाजूला हिथून त्या मुलांची पायपीट चालू होते. ते बघा या इथं लोकांनी आहे ना जन्मापासून लाईट पाहिलेली नाहीये. आता ह्या आजोबांची पिढी गेली त्यानंतरची ह्या ताईंची पिढी आणि त्यांची ह्या पुढची पिढी म्हणजे ह्या 3 पिढींनी आहे ना ह्या घरामध्ये कधी लाईट पाहिलेली नाहीये उजेड पाहिलेला नाहीये. थोडा पाऊस पडतोय थंड वातावरण आहे तरी घाम निघते. आतापर्यंत सगळ्यात कठीण वाट आहे ही पायवाट आहे ना वाट सरूची अत्यंत कठीण. आता काय करताय वरती खूप अवघड रस्ता आहे त्यामुळे जरा वरती जाण्यासाठी काठी काढतो आपण. आणि हे लोक ना आजपर्यंत कुठलीही तक्रार न करता ह्या एका ओसाड माड रानावर राहतात. मंडळी नमस्कार मी तुमचा सहप्रवासी मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. पाठीमागे बघताय ना आता हा वरसगाव धरणचा परिसर आहे आणि ह्या वरसगावच्या बरोबर कुशीला वरसगाव नावाचं गाव पण आहे आणि त्या वरसगावमधून एक रस्ता वर जातो डोंगरात. जवळजवळ पाऊण 1 तास चालायचं आपल्याला आणि त्या डोंगराच्या वर टोकावर जायचं आहे. त्या ठिकाणी एक कुटुंब आहे मरगळे नावाचं कुटुंब. त्या कुटुंबाला भेटणार आहोत आपण. त्यांच्या काही अडचणी आहेत त्या जाणून घेणार आहोत. त्यांचा ह्या जंगलात प्रवास सहवास राहणं आणि जगणं कसं काय आहे ना हे आपण एकदम जवळून अनुभवणार आहोत. त्या कुटुंबासाठी आपण काही मदत आणलेली आहे थोडं राशन आणलेलं आहे. चला आज जरा प्रवास लांबचा आहे वेळ लागणार आहे. आत्ता जवळजवळ 9:15 वाजलेत. आता बघू आपल्याला वर जायला किती वेळ लागतो ते. प्रवास लांबचा असो वा जवळचा सोबतीला कुणी असेल तर तो सुखाचा होतो. आमच्या सोबतीला आज हिरवागार निसर्ग आणि हा भुरभुर पडणारा पाऊस होता. ध्येय गाठण्याच्या आनंदापेक्षा प्रवासाचा आनंद जास्त महत्त्वाचा असतो. जायला किती वेळ लागतो? तसं 15-20 मिनिटं लागते चालणाऱ्या माणसाला 1 तास लागते. आता आम्ही नौखच हो तरी अर्धा पाऊण तास. अर्धा पाऊण तास. वर घर किती आहेत मग? घर 2च वरती. 2च घर. रस्ता बिस्ता नाही आज पाय हाच रस्ता आणि काय सामान न्यायचं म्हणलं डोक्याने सर्व. अरे बापरे तुमचा हिशोब अवघडच आहे. दादा जड नाही ना ते? तर जड लागल्यावर आम्हाला द्या बरं का आपणच आलटून पालटून घेऊ. नाही कसं आहे चढ आहे ना वर जरा दम लागतोच हो. कमीत कमी आहे ना ते 15 किलो असेल. तुम्ही घेतलंय ना 15 किलो असेल 100%. पण सांगा बरं का नमल्यावर. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त धरणं असलेला तालुका म्हणजे राजगड म्हणजे वेल्हा तालुका. समोरचं बघतोय ना तर आपण पानशेत धरण बघतोय आणि त्याला लागूनच आहे हे वरसगाव धरण. आणि ह्या वरसगाव धरणाच्या बरोबर बॅक ऑर्डरला असं वर डोंगराने आलं ना की ह्या डोंगराच्या कुशीमध्ये त्या मरगळे दादांचं घर आहे. दूरवर बघा पाणीच पाणी आणि हिरवीगार धरणी माता आणि ह्या धरणी मातेच्या पोटामध्ये छोटे हे वॉटरफॉल इकडे घे आणि इकडे घे बघा. आता कसं सपाट आहे जरा हां वर कसं आहे वर कसं लागणारच आमची. मंडळी जेव्हा मोकळा होतं ना तेव्हा गप्पा मारायला सारखं
एकदम बापडा तोंड चालत होतं, गप्पा मारत होतो. पण आता हे 10-12 किलोचं वजन डोक्यावर आलंय ना, मग कळतं कसे काय डोंगर चढणे ते. गप्पा मारणं सोपं होतं, पण आता डोक्यावर वजन आलं कळतं कशी हवा निघते ती. आताची कुठं 15 ते 20 मिनटं आम्ही 15-20 मिनटं लागले तर मला नाही वाटत आम्हाला तासभर तरी पुरेल का नाही. चाललोय तर आता बघू हळूहळू. तर हे वजन जरा घेतलंय, थोडा वेळ जरा वाटलं बरं गप्पा मारायला, तर वजनामुळे हवा गेली. चला, पण प्रश्न असा होता की ह्या लोकांना रोजचं वजन त्यांचं कोण घेत असेल ना. मला 10 मिनटं नको वाटले, पण त्यांचं कायमचं आयुष्यभराचं वजन त्यांनी कसं काय घेतलं असेल तेच तर आपल्याला जाऊन घ्यायचे. बस आता कुठं डोक्यावरचं हे जेमतेम 10-12 किलोचं वजन हळूहळू 100 किलोकडे चाललंय का काय असं वाटत होतं. थोड्याच वेळात दमछाक व्हायला सुरुवात झाली, पण मागं नाही हटलो. रान माणसांची दुःख जाणून घ्यायची म्हटल्यावर थोडा त्रास सहन करायलाच पाहिजे. चाकर शिवबाच होणार बाबा डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. तानाजी तो वीरच मोठा. आता मात्र चांगलीच दमछाक झाली होती. कुठंतरी विसावा घ्यावा असा विचार आला, पण प्रवास लांबचा होता आणि पाऊस पण वाढत चालला होता. थोड्याच वेळात एका टप्प्यावर येऊन पोचलो. मग मात्र पावलं आपोआप थांबली समोरचं हे दृश्य पाहून. जवळ 30 मिनिटं आपण चाललोय आणि अजूनही आपण निम्मे अंतरापर्यंत सुद्धा पोहोचलेलं नाही. दादा म्हणले तुम्ही 10 मिनिटात पोहोचताल, पण 30 मिनिटं झाली तरी आम्ही अजून निम्म अंतर कापलेलं नाही. एवढं बरं झालं, पाऊस चांगला भुरभुर येतोय आणि ऊन नाही, त्यामुळं चालताना थोडाफार दम लागतोच आहे, पण एवढा नाही जेवढा उन्हाळ्यात लागतोय ते. आणि हे असं दृश्य पाहिलं ना की अजून छान वाटतं. तिकडं ते पानशेत धरण, त्याच्या कुशीमध्ये वरसगाव धरण आणि लांबपर्यंत दिसणार त्याचं बॅक वॉटर. कसं बघा आभाळ भरून आलं आहे. असे अंगावर तुषार पडले ना, तुमचा थकवा, ताण, स्ट्रेस सगळं निघून जातं. माणसाला जर मानसिक त्रास असेल ना शहरामध्ये, तर त्याने सरळ निघावं आणि असं रानात, जंगलात, निसर्गात यावं. ह्या निसर्गामध्ये एक शक्ती असते. तुम्ही जरी नुसतं हिरव्याकडे पाहिलं ना, तर डोळ्यामध्ये आपल्याला एनर्जी येते एक प्रकारची. माणूस सगळे दुःख विसरतो. म्हणजे तुम्हाला काही पैसा खर्च न करता, 1 रुपया खर्च न करता तुमचा उपचार होतो इथं निसर्गात, आणि तेही अगदी मोफत. केव्हा तरी वेळ काढून येत जाओ. आयुष्य फार थोडं आहे. ह्या थोड्या आयुष्यात एक मिनटं महत्त्वाचं आहे. काही काळ फक्त आपल्याला निसर्गामध्ये घालवायचा आहे आणि तो आनंद आपल्याला चिरकाळ टिकणारा आहे, केव्हाही न संपणारा. आता काय करताय? वरती खूप अवघड रस्ता आहे, त्यामुळे जरा वरती जाण्यासाठी एक काठी काढतोय आपल्याला. काठी का? हो काठी. म्हणजे अजून वरती आवड आहे? वरती अवघड आहे. अरे बाप रे, तुम्ही आम्हाला काय भरवताय? माझी ही काठी कायची? ही कारवाची काठी. कारी दादांनी काठी काढली आधाराला, त्यांच्या मागं मागं चला. आम्हाला नको. नाही तुम्हीच घेऊन उतरताना गरज आहे, आता नाही गरज. चल. एखादा किल्ल्याचा ट्रेक परवडला बाबा, हे जरा अवघडच काम झाले. काठीचा आधार घेऊन पुढचा प्रवास चालू झाला, पण तेवढा काही फरक पडलाच नाही. कारण चढाई एवढी तीव्र होती ना की थांबत थांबत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. परत एक मोक्याची जागा बघितली आणि जराही सवा घेतला. खूप अवघड वाटेतून सर चालत आहेत, जणू किल्ल्यांचा बुरुंजच. अशा खूप अवघड वाटेतून ह्या लोकांचे प्रवास चालू असतात. सामानाचं ओझं घ्यायला भक्कम माणूस सोबतीला होता म्हणून बरं झालं.
सुरेश भाऊंच्या रूपानं चांगला जोडीदार आम्हाला लाभला होता, नाहीतर एवढ्या अवघड वाटेनं रिकामंसुद्धा चालणं किती कठीण होतं ते आता जाणवतंय. चिकट झालेली पायवाट, जोराचा वारा, पावसाची सोबत आणि अंगातून येणाऱ्या घामाच्या धारा, या सगळ्यांचा सामना करत करत शेवटच्या टप्प्याजवळ येऊन पोचलो. बहुतेक ह्या झाडीमध्ये त्यांचं घर आहे. कोणतरी वाट सर्व आलाय. ह्या ताई आल्यात त्यांना विचारू. घर कुठे वरती तुमचं? मरगळ कोण आहे? मग घर कुठे तुमचं? कुठं लपून ठेवलंय का काय? अहो किती वर घर इकडून आम्ही चालतोय रस्ता आहे संपाना लवकर. कुठं घर आहे ते दाटतोय? अरे बापरे बापरे. मग तुम्ही रोज खाळून वर जाऊन येऊन करता होय? तुम्हाला दम बिम लागत नाही होय? कसं काय करता हो? मरगळांच्या इथं. हा बोला का आम्हाला? तुमच्या पाहुण्यापैकीच आम्ही. तुमच्या पाहुण्यापैकीच आहे. आवरून माहिती आहे का? पण मी आले आता खाली कामाला. आता पोर आहे घरी. तुम्ही कुठे झालाय? तुम्ही कुठे झालाय? खाली कामाला. कामाला? हा परत का येणार मग? संध्याकाळी. थांबा की जरा 5 मिनिटं बोला आमची गप्पा मारा मग जावा. एवढं लांब ना आलं पाहुणं तुम्ही निघून चाललाय पाहुण्याला ठेवून. अक्षरशः ह्या ताईंच्या हातापाया पडून त्यांना थांबण्याची विनंती केली, तेव्हा कुठं त्या परत घरी यायला निघाल्या. त्यांना सुद्धा कामावर जायला उशीर झाला होता. त्यात आज रविवार असल्याने हॉटेलवर खूप गर्दी असेल, मालक मला ओरडतील असं त्या पुन्हा पुन्हा सांगत होत्या. अशा अचानक येणाऱ्या पाहुण्यांपेक्षा त्यांना त्यांची मोलमजुरी महत्त्वाची वाटत होती. एखाद्याचं दुःख कसं कमी करावं हे रान माणसांकडून शिकावं. ताईंनी आमच्या डोक्यावरचं ओझं स्वतःकडे घेतलं आणि भराभरा वाऱ्याच्या वेगाने चालू लागल्या. रिकाम्या हातानं त्यांच्या मागं मागं चालताना आमची चांगलीच धावपळ होत होती. घनदाट किर्र जंगलात जणू काही एखाद्या गुहेत प्रवेश करावा असं वाटत होतं. बहुधा जवळच यांचं घर असावं, कारण अशा दाट झाडीमुळेच वाऱ्यापासून घराचं रक्षण होत असतं. एक संरक्षक भिंत बनून ही झाडं या रान माणसांच्या घराचं रक्षण करीत असतात. प्रवेश करताच डावीकडं आपल्या अंगावर कागदाचं पांघरून घेतलेलं एक झोपडी वाजा घर नजरेला पडलं आणि पावलं आपोआप तिकडं वळाली. इकडे घर आहे. हे कोणाचं आहे? कुत्रा मित्र आहे का? कुत्र चावायचं नाही ना? जेमतेम 4 फूट उंचीच्या दारातून आत डोकावण्याचा प्रयत्न केला. वयाची 70 पार केलेली, कमरेत वाकलेली एक व्यक्ती काम करताना पाहून धक्काच बसला. ज्या वयात आरामाची गरज आहे त्या वयात पाणी भरण्याचं काम करीत होते हे बाबा. कारण त्यांची मंडळी गेली 3 वर्ष अंथरुणाला खेळून आहे. या जरा बाहेर या. बाबा तुमचं वय किती असेल? 70-80. वाकलाय पार तुम्ही का घरात राहून राहून वाकलाय? कारण रस्ता तेवढा आज जायचा. हे घर कोणाचं आहे मग? आणि ते हे पण तुमचं आणि ते पण तुमचं? असं वेगळं वेगळं काय केलंय? यंदा बांधले म्हणून नवीन. हे जुनं आहे का? मग इकडे गुरबीर आहेत का? हा. एवढ्या लांब काय राहायला आलाय वरती? डोंगरातून पहिल्यापासूनच. आणि काय खायला लागलं बिगलं म्हणजे? नाही खालो. आणि तुम्ही चुकून जर आजारी पडला तर? तरी उचलून अयो दिसतंय का आता व्यवस्थित? नाही ना तर कमी पडली. घरात कोण आहे अजून? माणसं कोण कोण आहे? कोण कोण आहे?
एकटीच आहे आजारी आहे. म्हातारी आहे का? बरं बरं. मग स्वयंपाकाचं कोण करते तिकडं? अजून किती घर आहे तिथं? इथं मोर एकच आहे. एकच? मी येईन तुमची 2च घरं. देव आणि आमचं. लाईट बीट काय? नाही लाईट नाही. मग पाण्याचं कसं करता? पाणी बिनी नाही कुठून? कड्यातून. कड्यातून? दिव्याचा उजेडाचा रात्रीचा कसं काय करतो? असं गोड्यात गेलो. अरे बाप, कायम काय हाल आहे. वाईट संकट. राखेल नाही. राखेल नाही. मग चूल कशी पेटवता? तशीच खांडव. इस्त ठेवायचा राखून नुसता? हां. वीस तुला टिकवून टिकवून खाण टाकून पुरवून हां. खूप अवघड आहे. चुकून जर आजारी बिजारी पडल्यावर मग कसं करता? मी उचलून म्हण असं. डोक्यावर नाही जावं उचलून. मग असं. आता आम्हाला खालून वर येईपर्यंत आम्ही 5 ठिकाणी थांबलो. दम लागला एवढा मोकळे यायला आम्हाला. मग तुम्ही कसं करता? काय अरे तुम्ही इथं का आलाय राहिल्यावरती? आमच्या आजा पंजाबच नाव आम्ही. इथंच? हां. म्हणजे वर यायचं कारण काय एवढं लांब? काय पूर्वी लोक लाईट नाही, रस्ता नाही, पाण्याचा तपास नाही. नाही नाही मग पहिली गुरं ढोरं एवढी पाळायची. राथाव कसं म्हणित मग? खाली उन्हाळ पाण्याला नदीवर जातात. पण जाणं येणं सोपं आहे वर खाली? मग 1 तासात तर जाऊन येते. तुम्ही जाताय, आम्हाला खालूनच वरती यायला 1 तास लागला. मग नुसतं वरती यायचं म्हणलं तरी. क्षणभर असं वाटलं की ह्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार सुद्धा नाही का? मूलभूत गरजा भागवण्यासाठी एवढी धडपड का? विचार करत करत गायीच्या शेणाने सारवलेल्या, दगड मातीच्या अर्धवट भिंती उभ्या केलेल्या आणि वरच्या बाजूला कारवीच्या कुडाने सजलेल्या घरात प्रवेश करताच एक वेगळी ऊर्जा जाणवली. गायींचा सहवास, गोमूत्राचा वास यामुळे बहुधा या लोकांना दीर्घ आयुष्याचं वरदान मिळत असणार. गावापासून जवळजवळ पाऊण तास चालतोय आणि पूर्ण चढ आहे. अक्षरशः 4 ठिकाणी थांबलो आम्ही आणि तेव्हा कुठं वरती पोचलो. पण ह्या लोकांची पायपीट रोज चालूच आहे. त्यांना रोज खाली जायचं, 4 पैसे कमवायच्यात, परत वरती यायचंय. मुलांना पण शाळेत जायचंय, त्यांना पण पायपीट करून वरती यायचंय. पण मला असा प्रश्न पडला की ही पायपीट करून त्यांना खरंच 4 पैसे मिळतात का? सुख मिळतंय का? आणि मग जर सुख मिळत नसेल तर एवढं वर राहण्याचं कारण काय? का ही लोक इथं आलात? त्यांचा जीव का गुंतलाय? बाबा, तुमचं नाव काय पूर्ण? जोंडीबा रामभाऊ मारगळे. मग तुम्ही इथं कधी आलाय राहायला? इथं आम्हाला सांगताच येणार नाही. आजा पंजाबात नाही. मग इथं लाईट, पाणी, रस्ता काहीच नाही? आई नाही. मग आता लाईट बंद. पाणी रस्ता काहीच नाही. मग तुम्ही राहते कसं काय इथं? मग नाही, इथं मला सांगा आता, 1 दिवस जर मोबाईलला चार्जिंग नसेल तर आम्हाला येड लागतं शहरात. आणि 2 मिनिटं लाईट गेली ना तर लगेच MSCBला फोन आवा, लाईट का व्हायची, लाईट का व्हायची. मग तुम्हाला जलमल्यापासून तर लाईट नाही. नाही 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 नाही. मग काय करता तुम्ही इथं? मग कसं करताय? लाईट नाही, रॉकेल नाही, हा काहीच आई नाही. नाही. तिची कशी सोय कर? राखेल आज थोड्या 2-4 वर बंद झाले. राखेल होत मग तुम्ही, मला असं सरळ प्रश्न आहे की तुम्ही जगता कसं काय इथं? काल असंच काम इकडून करून तिकडून करून. उजेड कशाचा करतात? नाही लाईट उजेड ना, उजेड काहीच नाही. असं हे फक्त बल्ब तेलाचं खालून दिवा चार्जिंग किंवा- करून आणि तेलाचा दिवा लावतो. तेलाचा दिवा लावतो. म्हणजे गोडे तेल? हा. म्हणजे ते गोडे तेल आपण स्वयंपाला भरतो ते, पण ते पुरतंय का? मग पुरवायचं कसं तर? मग मोबाईल बिबाईल लागलं तर चार्जिंग करायला? ते खाली खाली जाईल प्रवास. तसं नाही. तसं नाहीच? नाही. मग खालून काय लागलं बाबा, घ्या जनावरांना आमवान लागलं, तुम्हाला काय किराणा समद खालून सांग. सगळं खाल्लं आणायचं. या खादीवर ठीक आहे, आम्ही हावसानी वरती येऊ. परत तुम्ही म्हणला ना पाहुणूक म्हणून तुम्ही वर जेवायला या, आम्ही म्हणून राम राम, आम्हाला वर द्यायचंच नाही. अहो काय जवळ आहे माहिती. आता तसं पहिल्यापासून इथं राहिलेली आहे म्हणून ते चाललंय ना. तर कसेच मग तुम्हाला इथं वर मग 4 पैसे कमवायला काय मार्ग आहे? नाही. इथं नाही काय मला. गावात मग काय करता 4 पैसे कमवायला? 4 पैसे कमवायला काय नाही, असंच काम धंदा करून. गावात मजुरी? हा मजूर. मग रोज खाली जायचं, दिवसभर काम करायचं. संध्याकाळचं किती रोज मिळतो?
रोज मिळतो 300. 300 रुपये राबायचं रोज वर खाली करायचं. आणि पोरांच्या शाळेचं कसं करतात? ते 500ला जाते. मग त्यांना पण हेच पायपीट का? पुढच्या दारावली 500 गावाला. हा हेच पाहिजे. शाळेत जायला लय पाऊस असल्यावर मग अडचण येते ना, तर तशी जाते. ही रोज पायपीट त्यांची. आणि संध्याकाळचं उशीर झाल्यावर संध्याकाळचे उशीर झाल्यावर येते. आता एकीला 10वीला, आता 10वी पुण्यात 10वी झाली तिच्या, 11वीचं ऍडमिशन भरले. आतापर्यंत जवळजवळ 25,000 रुपये, पण ते काढून भरले. आता ते कधी कामात नाही फिटतील का नाही फिटतील काढून म्हणजे मी असं लोकांकडून घेऊन आता ऍडमिशन भरायचं म्हणल्यावर पुण्याला हा पुण्यात. मंडळी या ताईंकडून आपल्याला समजलं आता की त्यांची एक मुलगी 10वीला आहे, आणि 11वी. सॉरी 11वीला आहे. तर त्या मुलीसाठी त्यांनी आहे ना आतापर्यंत 25,000 रुपये खर्च केलेत. आणि त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे ते 25,000 रुपये त्यांनी व्याजाने काढलेले आहेत लोकांचे उसने. बाहेरून काढून होतंय कसं माहितीये का, आता पैसे त्यांना मिळायचा मार्ग एकच, मजुरी करायची. आणि ती मजुरी किती आहे? 300 रुपये. म्हणजे 8-10 तास राबायचं आणि 300 रुपये गोळा करायचे. आणि मुलांची शाळेची फी, त्यांचा युनिफॉर्म, त्यांची स्टेशनरी, त्यांचा अजून काय खर्च असेल हा सगळा भागवायचा आहे. आणि दुसरं म्हणजे घर खर्च पण भागवायचा आहे. हा सगळं सगळं. तुमच्या 300 रुपयाच्या मजुरी बघताय का यांचं? वागत तर नाही, पण आज मग करायचं काय नेमकं इथं असं आहे. मग दुसरा काय हातभार असतो मग व्यवसाय तुम्हाला? दुसरा नाही काय, शादी? फक्त आपलं गुरं आहेत तेवढी. गुरांचं काय मग दूध काय घालता का आपलं? दूध घालतो ना थोडं. आता आहे ना 2-5 लिटर दूध हो, हो. तेवढं घालतो. लाईट नाही, तेलाचा दिवा. लाईट नाही ना आम्हाला, लाईट नाही. मागत होतो खाली सूर्यप्रकाशची आम्हाला द्या, ती ह्याची सूर्यावरची नाही का, ती पण नाही दे. जन्मापासून तुम्ही लाईट पाहिली नाही किंवा उजेड पाहिला नाही असं तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला खरं वाटेल का? शहरामध्ये 2 तास लाईट नसेल तर आपल्याला असं वाटतं की बाबा काय करू काय नाही. मोबाईल जर डिस्चार्ज झाला तर कधी एकदा लाईट येते असं वाटतं आपल्याला. पण ह्या लोकांनी आहे ना जन्मापासून लाईट पाहिलेली नाही आहे. आता ह्या आजोबांची पिढी गेली, त्यानंतरची ह्या ताईंची पिढी आणि त्यांची ह्या पुढची पिढी, म्हणजे ह्या 3 पिढींनी आहे ना ह्या घरामध्ये कधी लाईट पाहिलेली नाही आहे, उजेड पाहिलेला नाही आहे. तुम्ही विचार करा की मग हे लोक कसे काय राहतात बिना लाईटचे. एक दिवस नाही, गेले 3 पिढ्या लोकांनी लाईट पाहिलेली नाही. म्हणजे गेले 75 वर्ष. देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष होऊन गेली, तरी पण या लोकांच्या घरात लाईट आलेली नाही आहे. आणि हे लोक ना आजपर्यंत कुठलीही तक्रार न करता ह्या एका ओसाड माड रानावर राहतात. तुम्ही लाईट कधी बघितली होती घरी? लाईट कधीच नाही. तुमच्या जन्मापासून लाईटच नाही? नाही नाही जन्म. बाबा तुम्ही लाईट कधी बघितली होती? नाही लाईटच पाहिली नाही? नाही. मग तुम्ही जर लाईटच पाहिली नाही मग तुमचं रोजचं काम चालतं कसं? हेच आपलं. तेलाच्या दिवा. तेलाच्या दिवा हा ते तुमचं कामाचं झालं. ताई तू तेलाच्या कसा अभ्यास दिवा करतेस नाही मग? तर मग खाली बल्ब न्यायचं आपलं चार्जिंग करून आणायचं. म्हणजे बल्ब चार्जिंग करून आणलं तर ते बी खाली लाईट असली तर ना, तर आम्हाला अंधारातच राहावं लागतं. मग ते तो छोटा असतो बोल 3 वडाचा हा. बल्ब तो चार्जिंग करून आणायचं खालून हा खालून आणायचं चार्जिंग गावात जाऊन आणि मग तो पुरवायचा. तो हा. पुरतो का रात्रभर? रात्रभर नाही, असं 2-3 तास पुरतो तेवढंच. मग स्वयंपाक करायपुरता पुरतो. हा मग ताई तू लाईटवर म्हणजे आता लाईटच नाही तर मग अभ्यास कसे करतेस? तेलाच्या दिव्यावरती. होतो का अभ्यास? आता कितीला आहेस तू? 9वी. आता पुढं काय व्हायचं तुला? स्वप्न काय पुढं तुझं? 10वी नंतर काय करणार आहेस? पण कमीत मुलगी कमी तुला 10वी शिकायची आवड आहे का पुढं? हा. शिकणार आहेस तू? मग आता तुला शिकले तर आता कसं आहे इतकं लांब जातीयस, मग तुला शाळेत जायला किंवा तुझी फी भरायला किंवा पुस्तकं घ्यायला काही अडचण असते का? असते ना अडचण. ही ती बोल बोल. की. हा, हा बोल. बोल बाळा. असते. काय प्रॉब्लेम होतो तुला? पैसा दे. पैसे नसते. पैसे नसते. काय अडचण येते तुला नक्की? बाबा पुस्तकं मिळतात सगळ्या वेळेवर कधी असे मिळतात पण पैसे नाही. आणि शाळेची फी भरतात एवढ्या वेळेवर? आणि जाणं येणं कसं असतं? चालत किती वेळ लागतो चालत जायला? 2 तास लागतो. 2 तास जायचे आणि 2 तास यायचे. आणि संध्याकाळचा उशीर झाल्यानंतर काय करते मग? उशीर नाही होत असं शाळा 4:20ला सुटते. आपण तरी वरतीच पर्यंत 2 तास म्हणजे 7 वाजत असतील. अंधार तर पडत असेल. 6-7 वाजते. अंधार तर पडत असेल. बोलत नाही त्याला अंधार तर बोलायला. पडत असेल. मग असं मनात भीती वाटत नाही वरतीच पर्यंत जानवर बिनवर काहीच नाही? एखाद्याचं आजारपण आपण विकत घेऊ शकत नाही, तसंच एखाद्याचं दुःख सुद्धा कमी करू शकत नाही.
मात्र समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू नक्की आणू शकतो. तोच आनंद चिरकाळ टिकणारा असतो. बाबा कसं वाटतंय आता? एकदम छान दिसताय तुम्ही. एक छान दिसताय, एक नंबर. आज सुरेश भाऊंच्या रूपाने ह्या बाबांना त्यांनी हा पोशाख आणलेला आहे. तुम्ही काही मिनिटापूर्वी त्यांचा मगाशी जो व्हिडिओ पाहिला किंवा त्यांचा जो अवतार पाहिला तो आणि ह्या रान माणसाचा खरा अवतार. आत्ता यांचं रूप बघा तुम्ही. एवढ्या रानात राहून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ना ते तुम्हाला असं कुठेच दिसणार नाही. या सुरेश भाऊंना मी धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांनी हा त्यांना पोशाख आणला. बाबा आशीर्वाद द्या मला. कसं वाटतंय आता? छान वाटतंय ना? कसं आहे समाजामध्ये एक हात पुढे आला ना तर हजारो हात पुढे येतात. त्यापैकी एक हात हे सुरेश भाऊ झालेत. तुमचा पण हात असे पुढे येऊ द्या. तुम्ही पण मदत करा जेणेकरून ह्या रान माणसांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि गरजूपर्यंत मदत पोचेल. ह्या कठीण प्रसंगी कठीण ठिकाणी एवढ्या आडमार्गे आम्ही आलो केवळ या माणसांना भेटायला. त्यांना खूप बरं वाटतं. 4 पैसे मिळावे अशी अपेक्षा नसती पण कोणतरी माणूस भेटायला आलाय ना हेच त्यांना खूप मोठा आनंद मिळून जातं. शाळा कुठे यायची? पानशेतला इथून हायस्कूल. खाली उतरा किती वेळ लागतो? इथून खाली उतरायला 1 तास लागतो आणि तिथून जायला पुढे 1 तास लागतो. म्हणजे तिथून परत पायपीट अजून पायपीट म्हणजे ती पायपीट तास भरायची आणि ही 1 तासाची. तास भरायची. तास. म्हणजे 2 तास जायचे आणि 2 तास यायचे. 4 तास लागते. अरे बापरे बापरे. मग ही पोरं तुमचा अभ्यास कधी करणार? मग जर लाईट नसेल तर? लाईट नाहीच ना आता पहिल्यापासून तर. आता देवावरतीच. अरे बापरे. शाळा शिकून पुढं काय करणार आहेस तू? इंजिनियर. अरे वा. स्वप्न कुठली का असाना छोटे असो तर मोठे असू दे या अंकुश दादाला मोठेपणे इंजिनियर व्हायचंय. आता इंजिनियर होणं तर काय सोपं काम नाही आहे पण त्याला कमीत कमी इच्छा आहे ना ते महत्त्वाचं आहे. आता 10वीपर्यंत त्याला शाळेत जायला अडचण अशी की सायकल त्याला गरजेची आहे. सायकल जर मिळली तर आपल्याला 1 तास त्याला अभ्यासाला वेळ मिळेल आणि त्याला अभ्यास करायला जास्त अजून कसं आहे जेवढा त्याला आराम मिळेल तेवढा जास्त अभ्यास होईल. मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो की याला सायकल मिळवून द्यायचा तुम्ही प्रयत्न करा आणि त्याला ज्या इंजिनियर व्हायचं स्वप्न आहे ना ते नक्की पूर्ण करा अशी मला अपेक्षा आहे. मग एवढं वर तुम्हाला उत्पन्नाचं काय साधन आहे? काय उत्पन्नाचं तो कामाला जाईन तो उत्पन्न दुसरं काय दावायचं? मग दुसरं काहीच नाही 4 पैसे कमवायला? दुसरं काय येतं कामाला? मग मजुरी करून तरी किती पैसे मिळतात? किती तर 200, 200, 300 रुपये रोज भेटते. तुमचं 200 रुपयाचं मजुरीत त्यांचा खर्च बघतोय. खर्च कायचा बाबतीत कोण काहीतरी करायचं. मंडळी एवढ्या दुर्गम भागामध्ये हे मरगळे कुटुंब राहते. इन 2 घरं. लाईट नाही, रस्ता नाही, पाण्याची तर काही सोय नसती. पावसाच्या पाण्यावर यांना जिवंत राहावं लागते. काय लागलं तर पानशेत गावात जायला लागते. 2 तास जायचे आणि 2 तास यायचे आणि उत्पन्नाचा काही मार्ग नाही आहे. इन 4 गुरं सांभाळायची आणि लोकांची मजुरी करायची. या 2 गोष्टी जोडल्यानं त्यांना उत्पन्नाचा काही सोर्स नाही. आपण आपल्या ग्रुपतर्फे किंवा आपल्या फॅमिलीतर्फे त्यांना कमीत कमी 1 महिना पुरेल एवढं राशन आणलेलं आहे आणि ते राशन आम्ही त्यांना देणार आहोत. हे राशन आणण्यामागची कल्पना आमची होती पण हे वरती पोहोचवण्याचं काम सुरेश भाऊंनी केलं आहे. कारण ह्या रस्त्याने हे डोक्यावर आणणं शक्य नव्हतं आम्हाला. त्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो आणि हे राशन त्यांना मी सुपूर्द करतो. ही फुलाची पाकळी आहे. आपण काय त्यांचं दुःख कमी करू शकत नाही किंवा त्यांच्या आयुष्यात पूर्णपणे आनंद आणू शकत नाही पण जेवढं आहे तेवढं आपण त्यांना देऊ शकतो. ताई हे तुमचं राशन महिनाभर पुढे एवढं असं दिलेलं आहे. आता ही मुलगी मला माझ्या बाचीप्रमाणे आहे असं समजा की माझी मुलगीच आहे. ही आत्ता 9वीला आहे आणि त्यांचा ऑनलाईन अभ्यास असतोय. म्हणजे शाळेमधून त्यांना ऑनलाईन अभ्यास पाठवतात पण तो अभ्यास रिसिव्ह करायला अभ्यास करायला त्याकडे मोबाईलच नाही आहे. इच्छा आहे शिकायची पण तो अभ्यास हिच्यापर्यंत पोचत नाही. हिची एक केवळ मागपेक्षा आहे की तिला तो ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी मोबाईल मिळावा. मी मान्य करतो की बहुतेक तुम्ही खूप जास्त मागण्या केल्यात पण काही ना काहीतरी मागणी मान्य होईल अशी मला खात्री आहे. 1 हात पुढे आला ना तर ह्यांना मुख्य प्रवाहामध्ये यायला खूप मदत होईल. आता इकडं रस्ता आहे नाही म्हणताय लाईट नाही मग चुकून जर माणूस एकदम आजारीच पडलं तर काय करतो मग? डायरेक्ट उचलून जुळे करायची आणि उचलून न्यायचं डायरेक्ट जुळी. तिथं आम्हाला मोकळं चालता येणार वरती. मग आता शेवटीनं काय आहेत मग एकंदरीत फक्त तुमच्या इथं अडचणीच आहेत फक्त. मग अडचणीच आहेत दुसरं काय.
शहरातील बहुतेक लोकांना माहीत नसेल या रानात सापडणाऱ्या रानमेव्याला नक्की काय म्हणतात ते. पाण्याच्या बाजूला ओढ्यात दगडाला चिकटून बसतात हे जीव. यांना खुबं म्हणतात. भर पावसात जाऊन गोळा करून आणली त्या छोट्याने. हे पाण्यात उकडायचे आणि मग त्यातला आतला भाग काढायचा आणि नंतर तिखट मीठ आणि कांदा टाकून परतायचा. मग तयार झालं रान माणसाचं आवडतं खाद्य. या जंगलाचे खरे राखणदार आहे ती रान माणसं. आणि ह्या रान माणसांमुळे हे जंगलं ही वन सुरक्षित आहेत. ते एक प्रकारे जंगलची रक्षणच करतात. आणि कसं आहे, त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्यच आहे. त्यांच्यामुळं आज पर्यावरण शिल्लक आहे. आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही ना काहीतरी मदत करणं हे आपलं कर्तव्यच आहे. अडचणी असणार, दुःखही असणार, पण ह्यातून सुद्धा हजारो मदतीचे हात पुढे येत आहेत. असा एक हात पुढे आलेला आहे, तो म्हणजे दीपक बाविस्कर सरांचा. या दीपक बाविस्कर सरांनी आमचे व्हिडिओ पाहिले आणि त्यांनी एक हात पुढे केला की ह्या लोकांना जर मदत लागली, काही लागू द्या, ते आपण द्यायला तयार आहोत. आणि ह्या दीपक बाविस्कर सरांचं मी मनापासून कौतुक करेल, कारण यांच्यामुळे भरपूर लोकांच्या घरामध्ये प्रकाश येणार आहे आणि भरपूर लोकांच्या आयुष्यामध्ये बदल होणार आहे. दीपक सरांमुळे आज 4 पैसे या कुटुंबाला मिळणार आहेत. मी दीपक सरांचं खरंच कौतुक करतो. आणि त्यांनी स्वतःहून मला फोन करून ही आर्थिक मदत दिली होती. आणि त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला की ते मला म्हणले की तुम्हाला ज्या ठिकाणी योग्य वाटेल त्या ठिकाणी ही मदत द्या. आणि ती मदत या मरगळे कुटुंबांना मी देत आहे. ताई, आता बरं वाटलं. एवढ्या तुम्ही या अरण्यात राहत आहे आणि एवढ्या कठीण प्रसंगी राहत आहे की बाबा काही सोय नाही, तरी तुमची काही कुरकुर नाही. हाय चाललंय, मजुरी भागवायचे. आमचा आजचा दिवस भागला होता, बघू काय करायची. कुठला तक्रार नाही, गरजवंतापर्यंत मदत पोहोचवणे एवढंच काम करतोय आपण. आणि त्या कामात तुमचा सहभाग हवा एवढी आमची अपेक्षा आहे, बाकी काही नाही. तुम्ही सहकार्य केलं म्हणून इथपर्यंत पोहोचलो, यांच्या अडचणी कळल्या, बाकी काय आहे आम्हाला कळलं पण नसतं यांचं घर कुठे काय. भले ह्या लोकांकडे भौतिक सुखाच्या चैनीच्या वस्तू नसतील, पण निरोगी दीर्घायुष्याचं वरदान लाभलेलं आहे ते त्यांच्या शुद्ध आहारामुळं. निरोगी हवा, सकस अन्न आणि त्यात हे ताक म्हणजे अमृतच. आपल्या दुःखाचं दही रवेनं हटून सुखाचं लोणी शोधणाऱ्या या ताईनं बनवलेलं ताक मनसोक्तपणे पिलं आणि मन अगदी तृप्त झालं. अजून काय करतेस? सगळं भाकरी करते का? सगळं करते? मानलं पाहिजे बाबा तुला. मग कुठं सगळं शिकली तू सगळं? मग शाळा का जाते? सकाळी. मग स्वयंपाक करून जाते? दोन घेणं बाकीतली करायची कामं कोणती करते? स्वयंपाक तू करते बघ, 2 टाइम करते. तू कधी पोळ्या करतेस का? पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता. धुक्यामुळं काळोख दाटला होता. येताना वाट बरोबर सापडली, पण आत्ता मात्र जरा अवघड झालं होतं. धुक्यामध्ये वाट चुकण्याची शक्यता होती, त्यामुळे ताईंच्या पाठोपाठ आम्ही पण निघालो. ताईंना कामावर जाण्याची घाई होती, त्यामुळे झपाझप पावलं उचलत त्यात चालल्या होत्या. त्यातल्या त्यात वेळ काढून आमच्याशी बोलत पण होत्या. नंतर मात्र आमची पावलं रेंगाळली निसर्गाचं सौंदर्य पाहायला. काही क्षणात ह्या माऊली दिसेनाशा झाल्या. बहुधा पोटाची भाकरी त्यांना हाका मारत होती. पैसे नाही आपल्याला, आता तिला भरला ना बाहेर ना काढून. तर आमची एवढी हालत चालली आता, तर का पण ती सांगून काय उपयोग आहे? नाही सांगा ना, कळलं तर होईल ना. असं कालवा पुलवानाची किंवा खायची हालत चालली, पण कसं की मी हालत ह्या म्हाताऱ्या माणसांची सुद्धा हालत होऊन देत नाही. कसं नुसतं कष्ट करून, आणि माझे इतकं कष्ट कोणीच करणार. अहो तुम्ही कष्ट करताय, पण तुम्हाला दिवस पुढे चांगले येणार आहेत, लक्षात ठेवा. आता तुम्ही जर त्यांना हाल बघून दिले नाही ना, तर तुम्हाला तेवढा आशीर्वाद एवढा भारी आहे ना आशीर्वाद तुमचा. म्हातारी आमची 2 वर्ष 2.5 वर्ष आता 2 वर्ष इकडं तिकडं नाही, पाणी 7-7 हातात द्यायला. मग तुम्ही एवढं धावपळ करताय,
वरून देव बघतोच आहे. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. पुढे मागं थोडे दिवस जातील पण तुम्हाला चांगले दिवस येतील. पोरांना आहे ना खर्च. साहेब वया पुस्तक अजून घेतली नाही, पैसे नाही म्हणून त्या पुरीला भरलं 25,000 रुपये. जवळजवळ ते आता पैसा नाही असा नाही. जरी खाते पैसे आले ना तरी तुम्ही ते योग्य ठिकाणी खर्च करा. असं मोकार कोणाला देऊ नका. तुम्हीच काढून आणत जा. नाही मित्रांनो बघा हा निसर्गाचा नजारा. जणू काही ढग ह्या जमिनीवर उतरलेत आणि हळूहळू वाऱ्याच्या वेगाने वर चाललेत. बघा किती पैसे खर्च केले ना तरी असला नजारा पाहायला मिळणार नाही तुम्हाला. बघा हळूहळू ढगाची शर्यत लागली पुढे जायची. बघा चाललेत एका पुढे एक एका पुढे एक. वरती कळत पण नाही काय असेल का नाही. असं वाटतं पूर्ण दुःख आणि दुखटच दिसतंय नुसतं काळा कुट्टा अंधार. पण हळूहळू ते दुःख ओसरत चाललंय आणि आपल्याला समजतं की काहीतरी वरती आहे मस्त. त्या ताई बघा 10 मिनिटात खाली पोहोचल्या पण लाल डॉट दिसतोय ना त्या ताई आहेत. आम्ही अजून निम्म पण अंतर निम्म काय 10% पण नाही चाललो. त्या पोहोचल्या पण जिगीर म्हणली आहे त्यांची. वाऱ्याचा एवढा त्रास होतोय ना छत्र्या पण आडव्या होत्यात. शेवटी असं खाली बसायला लागते आणि आधार घेऊन असं. कारण पावसाबरोबर वारा असल्यामुळे ना बॅलन्स पण करता येत नाही. मग अशी चढताना आलो व्यवस्थित बाबा थांबत थांबत. पाऊस नव्हता पण आता पाऊस पण आला आहे. वारं पण एवढं आहे ना तर ठिकठिकाणी असं थांबूनच जावं लागते. त्या ताई बघा शिकवत होत्या त्या ताई पोचल्या पण खाली. आम्ही बसलो आधार घेत. पाऊस कधी कमी होतोय पाऊस कधी कमी होतोय. पाऊस काय कमी आहे ना गेलं तर पाहिजे. चला काय बाबा अवघड हिशोबा. उलट मग अशी खूप चांगलं होत चालायला. आता अवघड झालंय उतरणं अवघड झालं. उलट मग अशी बरं वाटलं होतं थांबत थांबत का व्हायला वारं नव्हतं. आता काय झालंय छत्री पकडायची काठी पकडायची का वारं तर अवघड झालं. बिग जॉब. मंडळी आज मला कळलं ट्रेकिंग करताना चालणं सोपं असते चढणं सोपं असते उतरणं किती अवघड आहे आणि ते पण पावसात. एकदम चिकट वाट. असं चिकट चिकट झालंय ना ग्रीप पण घेता येत नाही. त्यात माझा सँडल असा इंटरनॅशनल सँडल गेलाय कुठे तुटला सँडलही फाटलाय. भाऊ तू सांभाळ तू पुढं बघ. आज खऱ्या अर्थाने वाटसरूचा घाम निघालाय. हे बघा वर पाऊस पडतोय आणि घामाच्या धारा. वाटसरूचा घाम निघणं म्हणजे ना हे बघा असे सोपं नाही. एवढा पाऊस पडतोय थंड वातावरण आहे तरी घाम निघतोय. आत्तापर्यंत सगळ्यात कठीण वाट आहे ही पायवाट आहे ना वाटसरूची. अत्यंत कठीण आणि खूप दूर आहे खूप दूर. त्या लोकांना सलाम. एवढ्या कठीण वाटेत जाऊन ते राहतात तिथं त्यांना सलाम केला पाहिजे. आला पाऊस बाबा तू काय बोलून देऊ नकोस. आला पाऊस चला. मला कधी काठी काढा. हा घरी काठी तुटली ना माझी. आता पाऊस उघडलाय बऱ्यापैकी आणि आपण जवळजवळ ह्या धरणाच्या बाजूला येऊन पोचलेलो आहे. म्हणजे आपली गाडी ज्या ठिकाणी उभी आहे ना ते ठिकाण इथं जवळच आहे इथंच. आणि समोर दिसतंय ना ते हे पानशेत धरण आणि त्या धरणाखाली त्या मुलांची शाळा आहे. तुम्हीच बघा हे धरण आणि हे बघा इथं ह्या टोकावर घर आहे. मग अशी आपण त्या टोकावर उभं होतो या बाजूला वरच्या बाजूला. इथून त्या मुलांची पायपीट चालू होते ते बघा या इथं. म्हणजे ह्या धरणापासून म्हणजे ह्या पानशेत धरणापासून सुरू झालेली पायपीट आहे ना तिकडे शाळा हे बघ तिकडे हा. त्या साईडला इथून पायपीट सुरू होते तर ह्या टोकावर येऊन संपते. आणि हा प्रवास करायला त्यांना 4 तास लागतात. आणि केवढी मुलं आहेत ती. एक मुलगा 7वीला आणि ती मुलगी 9वीला. आणि त्या ताईला दादाला ह्यांना दोघांना पण पायपीट काही चुकत नाही. त्यांना त्यांच्या पोटासाठी पायपीट करायला लागती आणि त्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी. बघा तुम्ही विचार करा आपलं लाईफ आणि ह्यांचं लाईफ. मी का लाईफ म्हणतोय सिटीमधलं लाईफ आणि खेड्यामधलं जीवन तुम्हीच फरक अनुभवा आणि ह्यांच्या कष्टाला काय पर्याय आहे का बघा.
तरी पण त्यांची काही किरकिर नाही, कुरकुर नाही. प्रत्येक दिवस ते आनंदाने जगतात. काही सुविधा नाहीत, मोबाईल नाही, ना तिथं लाईट आहे, ना रस्ता आहे, पाणी आहे. आणि आपल्याला सगळं असूनही आपण काय करतो तुम्ही सांगा. ताई ज्या हॉटेलमध्ये काम करून आपलं घर चालवतात त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. कोणतंही काम हे लहान किंवा मोठं नसतं. प्रामाणिकपणे कष्ट करायचे आणि पोटाला पोटभर खायचं हे शिकवलं आज ताईंनी आम्हाला. स्वतःच्या हाताने कांदा भजी करून खायला घालणाऱ्या ह्या ताईचं मन बाजूला असणाऱ्या अथांग धरणापेक्षा कितीतरी मोठं वाटलं मला. मंडळी, आयुष्यात प्रत्येकाला सुख हवं असतं आणि ते मिळवण्यासाठी आपण पैशाच्या मागं धावत असतो. अनेक मार्गाने पैसा कमवला जातो आणि त्या पैशाची अनेक नावंसुद्धा आहेत. अनेक मार्गाने तो आपल्या घरी येत असतो. कामगाराला मजुरी मिळते, नोकरदाराला पगार, तर देवस्थानाला दान रूपात पैसा मिळतो. टेबलाखालून येतो त्याला लाच म्हणतात, तर एखाद्याला धमकावून मिळवला तर त्याला खंडणी म्हणतात. डॉक्टर वकिलांना फीच्या रूपात तर सामाजिक संस्थांना देणगीच्या रूपात पैसा मिळत असतो. अशा अनेक रूपात येणारा पैसा खरंच आपल्याला सुख मिळवून देतो का? रोज हजारो लाखो रुपये कमावणाऱ्यांपेक्षा 200-300 रुपये मजुरी कमवून आनंदी आयुष्य जगणाऱ्या संगीताताई खऱ्या श्रीमंत आहेत.